मोरया मोरया। ची सुरुवात तुम्हाला चांगली एनर्जी मिळून व्हावी या उद्देशाने हा प्रोग्राम तुमच्यासाठी केलेला आहे, सादर करणार आहे। आणि यातून तुम्हाला एक वेगळी एनर्जी तयार होऊन, एक वेगळा जोश तयार होऊन आपल्या ॲन्युअल गॅदरिंगसाठी हे इनिशियलाइज स्टेज समजूया आणि नवीन सेमिस्टरसाठी हे इनिशियलाइज स्टेज समजूया आणि त्या दृष्टीने हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे। हा प्रोग्राम अरेंज करताना आपल्या संस्थेचे संचालक माननीय श्री उत्तम कुमारजी जैन सर यांनी हा सर्व प्रोग्राम घडवून आणलेला आहे। तर हा प्रोग्राम थोडक्यात काय आहे, याचा उद्देश काय आहे, कारण यांचे भरपूर प्रयोग या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि याच्यात जे कलाकार भाग घेणार आहेत एक त्यांचं थोडक्यात इंट्रो मी माननीय आपल्या कॉलेजचे संचालक श्री उत्तम कुमार जैन सर यांना विनंती करतो की यांनी थोडक्यात त्यांची ओळख करून द्यावी। धन्यवाद। रंगभेद प्रस्तुत हा मी 2 मिनिटं अगोदर सगळे शिष्टाचार आपण सगळे बाजूला ठेवले, सभाशास्त्राचे आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमाचे शिष्टाचार बाजूला ठेवून मी थेट तुमच्याशी बोलायला येतो, कारण आपल्या वेळेचा आपला वापर करून घ्यायचा आहे। मी आता फार ओळख करून देणार नाही आहे, परंतु याबद्दल या कार्यक्रमाबद्दल बोलतो आहे। लौकिक अर्थाने ना आपण रंग मी त्या ब्लाइंड सगळ्या आमच्या विश्वाशी थोडासा कनेक्ट आहे, म्हणून आम्हाला माहिती आहे रंगांचं आम्हाला खूप अप्रूप असतं। आम्हाला रंग तुमच्यासारखे कळत नाही, बघता येत नाही, लाल पिवळा हिरवा निळा। आणि एक असा लौकिक अर्थाने रंग समजून यावेत अंधांना सुद्धा, यासाठी एका वेड्या माणसाने एक नवीन टेक्निक तयार केली। त्या वेड्या माणसाला नंतर राष्ट्रपती पदक मिळालं। त्या वेड्या माणसाचं त्याच संदर्भात माझी ओळख झाली। अर्थात वेडी माणसंच इतिहास घडवतात ना, वेडं चांगल्या अर्थाने म्हणतोय, शाणे फक्त अभ्यास करतात त्याचा। तर त्या ध्येयवेड्या माणसाने एक टेक्निक तयार केलं आणि नंतर मी आमच्या स्कूलमध्ये त्याला बोलवलं आणि एक 1.5 दिवसाचं शिबिर केलं होतं। 1.5 दिवसानंतर आमच्या स्कूलमधील जी ब्लाइंड होती त्यांनी स्वतः कलर भरले फुलं पाखरात आणि आमच्या आयुष्यात कलर भरायला त्यांची सुरुवात करायला लागली। तो लाल इथेच, तो पिवळा इथेच, हा पिवळा कलर आहे, हा लाल कलर आहे, कसं ओळखता येते? तर त्या माणसाने ते टेक्निक दिलं। हा काही चमत्कार नसतात ना, खूप छोटं तंत्र असतं आणि ते तंत्र त्याने त्या कलरमध्ये आमचे 3 शक्तिस्थळं असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्पर्श, गंध आणि श्रवण। या 3 शक्तिस्थळावरती आम्ही या ज्ञानेंद्रियांचा वापर करून आम्ही आमचं आयुष्य जगत असतो, आमचं जगणं सुलभ करत असतो, तुमच्यासोबत जगत असतो। तर या शक्तिस्थळातील म्हणजे ज्ञानेंद्रियामधील एक म्हणजे गंध याचा वापर केला आणि प्रत्येक कलरला त्यांनी एक वेगळा फ्रेग्रन्स टाकला। त्यामुळे आमची माणसं तो हा रंगास ओळखून तिथं भरायला लागली। त्या राष्ट्रपती पदक विजेत्याला नंतर कालच परवा 7 तारखेला त्याला कलागंध नावाचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आणि मग त्यांनी हा आत्ताच्या परवा जागतिक दिव्यांग दिवशी या एका कार्यक्रमाची निर्मिती केली। हे काय आहे? हे प्रबोधन आहे, हे प्रवचन आहे, हे कीर्तन आहे, हे नाटिक आहे, हे नाटक आहे आणि आता तुम्ही जो सेट बघितला ते अभिवाचन। तर की ते अभिवाचन आहे, परंतु ते तसंही नाही आहे की सांगीतिक मैफिल आहे, तसं नाही आहे। तुम्हीच ओळखा, आता जे होईल ना तो एक वेगळा प्रयोग असेल। सगळ्या तांत्रिक इथं बाजू आपण दिलेल्या नाही आहेत, त्यामुळे आपल्याला काय सगळं तसं उभं करता येणार नाही आहे, पण तुमच्यासमोर आम्ही एक छोटंसं ठेवतोय। सुरुवातीचे प्रयोग कोकणातले, परवा जागतिक दिव्यांग दिवशी याची निर्मिती झाली, उद्घाटन झालं आणि पहिला प्रयोग स्नेहज्योती अंत्योदय आणि दुसरा हा प्रयोग मोठ्या संख्येत आपल्याकडे आहे। तर सायबर शिक्षण संस्थेचा मान दिला आहे, महाराष्ट्रभर याचे शो होणार आहेत। आता आपण पाहूया, सर्वप्रथम तो ध्येयवेडा माणूस, त्याची ओळख करून देतो। तो दिग्दर्शक आहे सुमित पाटील, डॉक्टर सुमित पाटील यांनीच कलर बनवलं आणि यांनीच इथे अजून आपलं डिवोशन काय असू शकतं। इथे अजून याच कलाकारांसोबत एक मोठे अधिकारी ज्यांच्यासोबत काम करतात
रामटेके मॅडम, सुनीता रामटेके मॅडम, त्या आयकर अधिकारी आहेत. त्या यांच्यासोबत डिवोशनली आमचं त्यांना प्रेरणा देत असतात आणि काम करत असतात. तर यांनी हा एक वेगळा प्रयोग केला आहे. याकडे तुम्ही त्या पंढरीतल्या वारीचं चमत्कार वगैरे असं सांगायचं नाही आहे, तो एक फक्त प्लॉट आहे. आमच्या भावविश्वाशी निकटचं नातं तुमच्याशी जोडायचं आहे आणि लेखकाला ते सांगायचं आहे. हे नाटक ते सांगणार आहे की आम्ही वारी कशी अनुभवतो, आम्ही वारी कशी पाहतो आणि आम्ही वारी कशी ऐकतो. फक्त एक आणि एक शब्द तुम्ही कानात प्राण आणून फक्त ऐका. मला खात्री आहे इथून जाताना अंतर्मुख व्हाल आणि जाताना आमच्या दिव्यांगांच्या भावविश्वाशी खूप जवळचं नातं जोडाल आणि तुम्ही यांच्याशी खूप चांगलं कनेक्ट होशाल. समाजातील हा खूप मोठा घटक आहे, त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करायचं आहे. उद्यापासून तुम्ही यांना भिकारी म्हणून न पाहता तुम्ही यांना उद्या आपलं प्रेरणा म्हणून पाहणार आहात ही खात्री आहे आणि त्यासाठी छोटे छोटे समाज प्रयोग करत असतात म्हणून यांचं समाजात योगदान आहे. तर आपण सर्वांनी यांचं अभिनंदन स्वागत करायचं आहे. परंतु तोपर्यंत तुम्ही सांगणार आहे की आहे चांगलं कंपोजिंग करतात, रुद्र हात वर हा शिकतोय रुईया कॉलेजमध्ये आहे. भूषण, आता या दोघांची चर्चा सकारात्मक का नकारात्मक हा विज्ञानवादी आणि त्यातनं तुमच्या लक्षात येईल आम्हाला सगळं काय नक्की सांगायचं आहे. देवेंद्र आणि हे कविकुमार, हे चांगलं लिहितात आणि त्याहीपेक्षा चांगलं बोलतात आणि तुमच्यासमोर त्यांची बाजू ठेवतात. हे सगळे दिव्यांग आहेत आणि या दिव्यांगांनी सगळे तुमचे डोळस लोकांचे जे लौकिक अर्थाने ज्या भिंती उभ्या करून ठेवल्यात त्या भिंती पाडायचं काम ही लोक सक्षमपणे करतात. हे मुद्दाम मी सांगतोय. काल मी 2दा प्रयोग पाहिला आहे आणि नंतर मला असं वाटायला लागलं की हा सतत लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, आमचं म्हणणं तुम्हाला सांगायला पाहिजे आणि तुम्ही ते माध्यम आहात की तुम्हीच आमचं म्हणणं त्या माणसापर्यंत पोचू शकाल आणि आमचं नक्की कसं जीवन असं जगणं असतं ते तुम्हाला सांगता येईल. आणि याच्यापुढे आपल्याला असं वाटत असतं की कुठेतरी आपली गाडी सिग्नलवर थांबते, कोणतरी आमच्यासारखा एक दिव्यांग माणूस येतो, तो तुमच्यासमोर हात पसरतो, तुम्ही 2-3 रुपये देता आणि आपल्याला वाटतं आपलं सामाजिक भान संपलं, आमची सामाजिक जाणीव पूर्ण केली, जबाबदारी संपली, परत तुम्ही काचा तुमच्या गाडीच्या वर करता आणि निघून जाता. असं अजिबात करू नका. आमच्यासारखी दिव्यांग मुलं त्यासाठी नाही आहेत, बिलकुल नाही आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काय असेल, सुमित सरांची कार्यशाळा असेल, शाळा असतील, पुनर्वसन केंद्र असेल, तिथपर्यंत पोहोचवा. कारण याच्यामागे खूप मोठं षडयंत्र असतं. त्यांना आम्ही काही भीक मागण्यासाठी जन्माला आलेलो नाही हो. तर तुम्ही नक्की त्या दृष्टीने करा. आम्ही नेहमी सांगत असतो की दया नको, भीक नको, संधी द्या, सहानुभूती नको, आत्मविश्वासाला बळ द्या की आम्ही चमकदार कामगिरी करू शकतो. आणि अशी उदाहरणं बरीच सिद्ध झालेली आहेत. मग प्रेरणा असतील, नाहीतर प्रांजळ असतील आणि नाहीतर आता एक पायाने अधू असलेला एव्हरेस्टवीर एक पायाने एव्हरेस्ट ज्यांनी सर केला तो तन्मय असेल. आम्ही आमचे स्वतःचे रोल मॉडेल आम्ही आमची स्वतः बनवलेली आहे. ओके, आपण सगळ्यांनी याचं स्वागत करूया, सज्ज होऊया. वा 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 आहे. चांगलं कंपोजिंग करतात. रुद्र हात वर हा शिकतोय रुईया कॉलेजमध्ये आहे. भूषण, आता या दोघांची चर्चा सकारात्मक का नकारात्मक हा विज्ञानवादी आणि त्यातनं तुमच्या लक्षात येईल आम्हाला सगळं काय नक्की सांगायचं आहे. देवेंद्र आणि हे कविकुमार,
हे चांगलं लिहितात आणि त्याहीपेक्षा चांगलं बोलतात आणि तुमच्यासमोर त्यांची बाजू ठेवतात. हे सगळे दिव्यांग आहेत आणि या दिव्यांगांनी सगळे तुमचे डोळस लोकांचे जे लौकिक अर्थाने ज्या भिंती उभ्या करून ठेवल्यात त्या भिंती पाडायचं काम ही लोक सक्षमपणे करतात. हे मुद्दाम मी सांगतोय. काल मी 2दा प्रयोग पाहिला आहे आणि नंतर मला असं वाटायला लागले की या सतत लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, आमचं म्हणणं तुम्हाला सांगायला पाहिजे आणि तुम्ही ते माध्यम आहात की तुम्हीच आमचं म्हणणं त्या माणसापर्यंत पोचू शकाल आणि आमचं नक्की कसं जीवन असं जगणं असतं ते तुम्हाला सांगता येईल. आणि याच्यापुढे आपल्याला असं वाटत असतं की कुठेतरी आपली गाडी सिग्नलवर थांबते, कोणतरी आमच्यासारखा एक दिव्यांग माणूस येतो, तो तुमच्यासमोर हात पसरतो, तुम्ही 2-3 रुपये देता आणि आपल्याला वाटतं आपलं सामाजिक भान संपलं, आमची सामाजिक जाणीव पूर्ण केली, जबाबदारी संपली, परत तुम्ही काचा तुमच्या गाडीच्या वर करता आणि निघून जाता. असं अजिबात करू नका. आमच्यासारखी दिव्यांग मुलं त्यासाठी नाही आहेत, बिलकुल नाही आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काय असेल, सुमित सरांची कार्यशाळा असेल, शाळा असतील, पुनर्वसन केंद्र असेल, तिथपर्यंत पोहोचवा. कारण याच्यामागं खूप मोठं षडयंत्र असतं. त्यांना आम्ही काही भीक मागण्यासाठी जन्माला आलेलो नाही हो. तर तुम्ही नक्की त्या दृष्टीने करा. आम्ही नेहमी सांगत असतो की दया नको, भीक नको, संधी द्या, सहानुभूती नको, आत्मविश्वासाला बळ द्या की आम्ही चमकदार कामगिरी करू शकतो. आणि अशी उदाहरणं बरीच सिद्ध झालेली आहेत. मग प्रेरणा असतील, नाहीतर प्रांजळ असतील आणि नाहीतर आता एक पायाने अधू असलेला एव्हरेस्ट ज्यांनी सर केला तो तन्मय असेल. आम्ही आमचे स्वतःचे रोल मॉडेल आम्ही आमची स्वतः बनवलेली आहे. ओके, आपण सगळ्यांनी याचं स्वागत करूया, सज्ज होऊया. वा वा वा. डॉक्टर सुमित पाटील दिग्दर्शित नाटक सादर करतो वारी म्हणायची. म्हणायला किती माणसं होती इकडे. चिंचीवाट सुरू होण्या अगोदर उठली आणि गायब सुद्धा झाली. नाही 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 गायब नाही झाली, पुढे निघाली. आणि आपण राहिलो मागे. अरे आपण राहिलो कुठे, मुद्दाम थांबलो ना आपण. थांबायचं होतं तर आलो कशाला इथवर. कशाला म्हणजे ही आता इथून गेली की नाही त्या वेड्या माणसांना बघायला. माणसं बघायला आलो का आपण इथे. नाही का, मग कोणाला बघायचंय तुला. कोणालाच नाही, खरं तर उगाच आलो मी इथे. मग जा की, कोणी अडवलंय तुला. तुम्ही. आम्ही थांबलो ही तुमच्याच काळजीने ना. अरे अरे अरे, काळजीने थांबलायस. नाही नाही नाही, अडकलायस बाबा तू. अरे असं अडकू नकोस, मनाविरुद्ध येण्याची जागा नाहीये ही. तुम्हाला असं वाऱ्यावर सोडून जाईल का. अरे जा की, या वाऱ्यावरच सोडून जा. तसही इथला वारा चमत्कारिकच झालाय, आपणच नेतो आम्हाला पुढे. कधी, पुढच्या जन्मात. नाही, आजच एकादशी सुरू होण्याआधी. बघा, जागेपणी स्वप्न बघा. अरे असं का बोलतोयस, आतापर्यंत आपण इथवर आलोच ना, मग पुढेही जाऊच की. आपण पुढे पोहोचू शकणार आहोत. अर्थात. अरे जरा स्वप्नातून खऱ्या जगात या. आपण एका अनोळखी ठिकाणी अडकलो आहोत आणि जी माणसं आपल्या सोबत होती आता तीही नाहीये. बरं मग काय, पुढचा प्रवास कसा होणार आहे याचा काही विचार केलाय का तुम्ही. आणि हा असा वारा चमत्कारिक वगैरे काही होत नसतो ना, आणि कोणाला कुठे घेऊनही जात नसतो. अरे आपण आपली वाट जोखत 4 पावलं टाकत इथपर्यंत आलोच ना. याच्या पुढेही जाऊ. 4 पावलं त्याने आपल्या दिशेने यायचं म्हणजे होईल की रे भेट. तो येणार आहे का 4 पावलं, आणि भेट कुठे होणार रे, हवेत. काय बोलताय, काय कळतंय का. अरे आम्हाला कळतंय, तुम्हालाच कळत नाही. आम्हाला नका घेऊ तुमच्यात, आणि आम्हाला कळून घ्यायचंही नाहीये तुमचं. अरे बाबा तूच थांबतोयस, मी तर कधीच म्हटलं जा म्हणून. जा, खरंच परत जा. हो, जाणारच आहे. कोणीही कुठेही जायचं नाहीये. अरे बाबा, त्याच्या बोलण्याचा सूर ऐकलास ना,
तू कशाला अडकवायचं उगाच त्याला? अरे इतर कुठले सूर ऐकूच येईल असे झालेत, इतकं बोलताय तुम्ही. जरा थांबा, शांत व्हा, श्वास घ्या आणि ऐका ऐका त्या भजनाचे सूर. बघा किती छान आणि सुरेल वाटतंय. बघा वातावरण कसं भारून गेलंय. हो हो हो, खरंय खरंय. यांना सोडून सगळ्यांना छान वाटतं इथे. अरे आता 4च पावलं उरलेत आणि त्यांना तर कटकट सुचतीये. मी कटकट करतोय? मला समजत नाहीये मला काय वाटतंय ते. एक मिनिट शांतपणे सांग, काय झालंय? बोल, अरे बोल ना का. अरे बाबांनो, टेन्शन आलंय मला. अरे पण कसलं टेन्शन? कसलं म्हणजे? गर्दी किती आहे याचा काही अंदाज आहे का? अरे गर्दी काय आपल्याला नवीन आहे का? नेहमीप्रमाणे भरपूर असणार. मग इतक्या गर्दीतून पुढे जाणं खरंच शक्य होणार आहे का आपल्याला? अरे इतक्या गर्दीतून चालत इथपर्यंत आलोच ना. शक्य तर तेही वाटत नव्हतं. होतं का सांग? अरे कारण आपण टप्प्याटप्प्याने आलो, दुप्पट वेळ घेत आलो. मदतीला माणसं होती, सोबतीलाही माणसं होती आणि आता तीही नाहीयेत आणि ही जागाही अनोळखी आहे. बर मग काय? अरे आपल्यापैकी कुणीतरी बघितलंय का पंढरपूर? बघितलाय एकादशीचा उत्सव? घ्या, बघितलं नाही म्हणून तर आलो ना आपण. हा पण मला अंदाज आहे बरं का, कसं असेल पंढरपूर माझ्या विठ्ठलाचं. अगदी तळ्यासारखं असेल. हो, पाटाचं पाणी बाबून शेवटी तळ होतं ना, अगदी तसंच. खरंय, तळ. कोण कुठल्या पाटातलं पाणी कुणीच नाही विचारणार ते. आणि हा सगळे सारखेच असतील हा तिकडे. हो ना रे. अरे आपण पण त्यांच्यात मिसळून गेलो की त्यांच्यातच वाटू लागतो. आता आपलंच बघ ना, इतके दिवस चालतोय, किती कामं करतोय, तरी वेगळेपण असं जाणवलंच नाही रे. हो ग, कसलाच अडथळा जाणवला नाही. अरे आजमाचे अनुभव विसरलात का तुम्ही? काय झालंय काय तुम्हाला? नुसतं चांगलं वाटून अडथळे दूर होत नाही. अरे थांब, हे दिलंय. अरे काय काय आहे? थांब हे बघ. काय आहे? अरे विठ्ठल मंदिर संस्थानाचं पत्र. आमच्या बोलण्यावर नाही, निदान या कागदावर तरी विश्वास बसेल ना बाबांनो तुमचा. पण काय लिहिलंय यार? मी सांगते ना काय लिहिलंय. नमस्कार मंडळी, आपली विनंती वाचून आम्ही खरोखरीच थक्क झालो आहोत. वारीची परंपरा फार प्राचीन आहे. वारकरी संप्रदाय मोठा आणि सर्वसमावेशक आहे. एकादशीच्या उत्सवात सहभागी झालेल्या वारकरी अनुभवांची श्रीमंती घेऊनच परततात. या श्रीमंतीचा मोह होणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु अडचणींची पर्वा न करता आपण वारीत सहभागी होण्याचा घेतलेला हा धाडसी निर्णय खरोखरीच कौतुकास पात्र आहे. म्हणजे आपल्या येण्याबद्दल तुम्ही आधीच कळवलं होतं तर? अरे अर्थात, नावासकट यादी दिली आहे मागच्या पानावर. काय फायदा कविराज, याच्यात माझं आडनाव चुकवलं तुम्ही. अरे बाबा, आडनाव बदललं म्हणून माणूस बदलतो का? पण अशी कोणती विनंती केली होती नेमकी तुम्ही? दर्शन देण्याची व्यवस्था करण्याविषयी. अरे पण एकादशीच्या दिवशी इतक्या गर्दीत कसे जाणार आहोत आपण? अरे गर्दीत नाही, गर्दी होण्याआधी. पण पहिला दर्शन तो मान तर. अरे बाबा, पहिलं नाही, 0 क्रमांकाचं दर्शन म्हणजे एकादशीची मुख्य पूजा सुरू होण्याआधी. पहिला मान नको आम्हाला, आदल्या दिवशीचं शेवटचं दर्शन द्या. हा, अगदी थोडा वेळ दर्शन घेऊन द्यावं आणि तशी व्यवस्था करावी अशी विनंती केली आम्ही. आणि त्यांनी ती मान्यही केली. अरे म्हणूनच तर बसलो ना आपण इथे. शेवटच्या मुक्कामाला तुम्ही थांबा असं त्यांनी कळवलंय बरं का. अरे इकडे बघा, काय या झाडाला बांधलेले दिसत आहेत ना, हा? हे फक्त धागेदोरे नाही आहेत. अरे या आहेत अनेकांच्या इच्छा, अनेकांची स्वप्न, अनेकांचे नवस. हा थांबा
इच्छापूर्तीचा थांबा म्हणून ओळखला जातो. कारण अनेकांच्या मनातली वारी इथेच पूर्ण होते. हा, म्हणून या ठिकाणाला मनाची वारी असंही नाव दिलं गेलंय. इथेच येतील बघा ती मंडळी आपल्याला घ्यायला. पण मला याबद्दल कुणीच का नाही सांगितलं? अरे, वारीत सामील झालो तर काय लक्षात राहणार? तू पण तर हरवला होतास ना रे भजनामध्ये. अरे पण पत्रात तर तेच लिहिलंय. इतर मंडळी तर कधीचीच पुढे निघून गेली आणि घ्यायला सुद्धा कोणी आलं नाही. कधी येणार आहेत ते? पहाटे पूर्वी इतर मंडळी प्रस्थान करण्यापूर्वी येतील असं त्यांनी कळवलंय. अरे ती तर गेली मला, पण एक मिनिट, ती मंडळी गेली आहेत, जाऊ दे. पुढे ऐकायचंय का काय लिहिलंय ते? हो हो. सांग ना, सांग ना. वारीतला आपला अनुभव विशेष आणि अनन्यसाधारण असेल तो जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. आमच्यातली विश्वस्त मंडळी तो अनुभव लिहून घेतील. आपल्या या नोंदी उत्सवाला प्रगल्भ करण्यासाठी अधिक उपयोगी ठरतील. अच्छा, म्हणजे त्यांची अपेक्षा आहे की आपण आपले अनुभव त्यांना सांगायचे. अरे हा रे, पण काय सांगणार आपण? अगं, आपण इतक्या दिवसात जे पाहिलं, जे ऐकलं, जे या वारीमध्ये अनुभवलं तेच सगळं सांगायचं. हे सगळं नंतरच, पण ती मंडळी कधी येणार आहे? आलीच नाही अजून. अरे बाबा, एकादशीचा इतका मोठा उत्सव म्हटल्यावर मागे पुढे होणारच आहे. परत शेवटी काय लिहिलंय ऐकताय का तुम्ही? हो. सांग ना. हे बघा, शेवटी असं लिहिलंय की व्यवहार म्हटला की अडचणी या यायच्याच. तुमची वारी सफल होईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पण तरीही अडचणी आल्याच तर विठू नामाचा गजर करा, बघता बघता मार्ग सापडेल. म्हणजे पण त्यांनी वेळेत यायला हवं. फार उशीर झाला तर काही उपयोग होणार नाही. म्हणजे मनातल्या विठोबाला हात जोडायचे आणि परत जायचं. अरे बाबा, मनातल्या विठोबालाच पुरवायचंय, पण ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेवटी काय वाचलं ऐकलं ना सगळ्यांनी? हो. हा, काय म्हटलंय शेवटी की अडचणी आल्या तर विठू नावाचा गजर करा, बघता बघता मार्ग सापडेल. मग आपण वाट कोणाची बघतो? चला तर मग सुरू करूया. चला चला. बोला पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. कादवीची हाती धरुनिया, कादवीची हाती धरुनिया, धरुनिया. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार.
तू माझा संगाती. म्हणे आता खेळतो कौतुके, म्हणे आता खेळतो कौतुके, म्हणे आता खेळतो कौतुके, म्हणे आता खेळतो कौतुके. मी बिजू मावशी. बिजू मावशी? होय. मला जरा पाणी देता का? अरे हा आपण बिजू मावशी? अहो मला नाही ओळखलं. नाही. मी वारीतली. अरे ऍक्च्युली इथं होती की. तुम्ही वारीत दिसले नाही म्हणून हुडकत आली. तुम्ही इथंच? तुम्हाला मार्ग नाही गावला वय? नाही नाही, आम्ही मुद्दाम थांबलो. मुद्दाम? अव असं दारावर येऊन कुणी मागं फिरतं वय? आमचं चुकलं. तुमच्या हाताला हात धरून न्यायला पाहिजे होतं तुम्हाला. अहो नाही मावशी, आम्ही येऊ शकतो पण आम्हाला न्यायला पुष्पात नाही बनणार रे. अहो त्याच्याकडे लक्ष देऊ नका हो. आम्हाला असं म्हणायचं होतं की आम्ही येऊ शकतोय कारण आम्ही आमची वेगळी सोय केली आहे. ही स्पेशल काय? नाही नाही, स्पेशल नाही, गर्दीत गफलत होऊ नये म्हणून. मग आली नाही का सोय? हो म्हणून तर अभंग गात होतो ना. हे बेस केलं बघा. तुम्ही गात होतात त्या आवाजानं मी इथे आली. विठू म्हणाला भजनाच्या दिशेनं टाक पाऊल आणि आले. तुम्ही मला भेटले हो. खूप गोड वाटतात अभंग. हो खूप गोड वाटतात. मन आणि शरीर कसं तरंगायला लागतं. गाता गाता नाचू लागतो. कोणीतरी आपले पाय होऊन नाचतंय असंच वाटायला लागतं. हो अहो कुणीतरी कशाला? तो सावळा विठ्ठलच येतोय की. विठ्ठल वारीत येतो? वय आम्हाला नाही भेटला. अहो भेटला असन. विठू ओळख न देताच भेटतोय. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असेल खरं. ए तुम्हाला आठवते का रे? बघा परवा ते बघा ते आजोबा होते असे पूर्ण सबंध केस पांढरे दाढी पांढरी आणि काय गोड हसत होते ते आपल्याकडे बघून. मला तर वाटतं ते लेकरू नव्हतं का येत होतं सारखं आपल्याकडे रांगत. हेच असेल विठ्ठल. नाही मला वाटतं की ते आपल्याला जेव म्हणणाऱ्या व्यक्ती असतील विठ्ठल. किंवा आपल्याला सारखं बेटा बेटा म्हणणाऱ्या त्या बाई तर नसतील विठ्ठल. काय पण
बाई कशा असतील रे विठ्ठल? का नसल? हा, अरे आमच्या गावातले बुवा काय म्हणतात माहितीये का? काय? एक नाही व्यक्ती, एक नाही शक्ती, विठू माझा भक्ती, ठाई ठाई विराजतो. म्हणजे हिचा ना म्हातारा ना लेकरू ना त्या बाई कोणीच विठ्ठल नसल. किंवा सगळंच असतील. हा खरंच वेगळीच जाणवली इकडली माणसं. हो, प्रत्येक जण आपली किती आपुलकीने मायेने चौकशी करत होता. प्रत्येकालाच किती काळजी वाटत होती आपली. हो, म्हणून तर ती माणसं इथे आपल्याला अशी सोडून गेली. तुम्ही लय रुसलेले वाटताय. हा, काय हरवलं बाई तुमचं? काय झालं? याचा ना हा? याचा अख्खाच्या अख्खा मेंदूच हरवलाय हो. हा, सकाळपासून तोच शोधतोय आम्ही. माझा मेंदू जागेवर आहे, यांचा हरवलाय. अरे ते विठ्ठल मंदिर ट्रस्ट वाली माणसं त्यांचं काम सोडून खरंच आपल्याला घ्यायला येणार आहेत काय? अरे म्हणजे तुला काय म्हणायचंय की ती ट्रस्टची माणसं आपल्याला इथे मुद्दाम ताटकळत ठेवून घ्यायला येणारच नाहीत का? अरे मुद्दाम नाही, पण एकादशीचा इतका मोठा सोहळा समोर असताना त्यांच्या लक्षात तरी राहणार आहे का आपली सोय करणं? मला काही समजून नाही राहिली तुमची काय अडचण आहे. प्रॅक्टिकली विचार न करता नुसत्या सहानुभूतीच्या भरवशावर या अशा अनोळखी ठिकाणी येऊन अडकलोय आम्ही. हाती एक पत्र आहे, त्यावर विश्वास ठेवून बसलो इथं. पण जर नाही चालत कोणी घ्यायला आम्हाला, तर पुढे होणारी गैरसोय ही कोणाला दिसतच नाहीये. अहो, गैरसोयीचं कौतिक तुम्हा मंडळीनं कवापासून झालं? हा, अरे मनाचे खंबीर हात म्हणून तर शरीराची दुःख आली ना तुमच्या वाट्याला. दुःख भोगायची सवय आहे म्हणून सारखं सारखं दुःखच भोगायचं का? वेगळं वेगळं म्हणायचं आणि सहानुभूती द्यायची आणि व्यवहारातही अधिकच वेगळं पण द्यायचं. याला काही अर्थ आहे का हो? हो, मला तर तुम्ही बिलकुल वेगळे नाही वाटत. नका करू असं नका करू. म्हणजे खोटी सहानुभूती नका दाखवू. अहो, तुम्ही अजिबात वेगळे नाही आहात. तुम्ही समधी माणसं आहात ना? अहो, हा काय प्रश्न झाला का? 100% माणूस. मी पण आहे रुद्र, तू कोण आहेस रे? अरे मी तुमच्या सगळ्यांच्या काळजीने इथे जीव जाळतोय आणि तुम्ही माझीच चेष्टा करताय. अरे बाळा, मला तुझी काळजी कळते, इव्हन आम्हाला सगळ्यांनाच कळते. पण तुम्ही आम्हाला समजून घ्या ना. आम्ही सगळे एकत्र आणि तुम्ही दोघं. मग जो आम्हाला जाणवतोय तो विश्वास तुम्हाला का नाही जाणवत आहे? कारण मी प्रॅक्टिकली विचार करतोय. अहो भाऊ, मी खेड्याची येडी आहे. पण एक विचारू का? हे तुम्ही दोनदा प्रॅक्टिकल काय बोलले ते काय कळलं नाही का? अहो, प्रॅक्टिकल म्हणजे वास्तविक, म्हणजे प्रत्यक्ष. हा, म्हणजे तुम्ही विठ्ठलाचा प्रॅक्टिकल का काय असा विचार करताय बाय? का करू नये? ती विठ्ठल ट्रस्ट मंदिरवाली माणसं येतील आम्हाला घ्यायला, यावर एक वेळ विश्वास ठेवेन मी. पण ती माणसं जर नाही आली आम्हाला घ्यायला, तर विठ्ठल येईल या अशा भाबड्या आशेवर राहून आम्ही का बरं स्वतःची गैरसोय करून घ्यावी? मला तुमची अडचणच समजून नाही राहिली. म्हणजे नेमकं काय आहे? गैरसोय का विठ्ठल? विठ्ठल आणि त्याच्या अनुषंगाने आलेली ही गैरसोय. अरे बापरे, असं पाऊस कसं काय आला? अहो, वारी म्हटली की पाऊस येणारच ना. अहो, तो बघा मारुतीराया थांबलाय आपल्या रक्षणासाठी. चला आपण जाऊया मारुतीरायाच्या देवळात. काय नको, बसा आहात तिथेच. हो मावशी, हा, राहू द्या, आपण खरंच बसूया इथे. नाही म्हणजे किती दिवस झाले असं मनसोक्त भिजायलाच नाही मिळालं ना. मावशी, हा पाऊस म्हणजे नेमका कोण असेल हो? तुम्हीच सांगा, तुम्हाला कोण वाटतोय? हा, तो सावळा विठ्ठल तर नसेल? असेल. हो, मला तर आता
ती कालची मंडळीच आली परतून असं वाटलं. बघा, विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतोय. वय वय आपली वारकरी मंडळीच आहे की हो. अहो मावशी, असं काय करताय? इकडे पण हो तिकडे पण हो, कधी म्हणताय वारकरी मंडळी, कधी म्हणताय विठ्ठल. एकच काहीतरी बोला ना. अहो दोन्ही बाजू जर खऱ्या आहे तर एकाला कसं हो हो म्हणायचं? हा बरं, तुम्ही सगळ्यांनी डोळं विटा बरं आणि मला सांगा तुम्हाला काय 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 जाणवतंय? मला काय जाणवतंय माहितीये? हा मी ना माझ्या बाबांचा हात धरून चालली आहे भर पावसात. माझं घर कोकणातच आहे ना, किती पाऊस असतो आणि घरात येता क्षणी उंबऱ्याशीच मला ना मागून असा एक सुगंध येतो. हो, माझी आजी असते शेतातून येत, तिच्या पावलांना त्या ओल्या मातीचा सुगंध येत असतो. आणि जेव्हा आम्ही घरात येतो ना तेव्हा चुलीवर पाणी तापत असतं. हो, त्याची वाफ आणि त्या सरपणाचा गंध. आणि माझी ताई अगदी जुळकेसारखीच हो, खोडकर. अचानक बाजूला उभी राहते आणि माझं लक्ष जाईपर्यंत काय. आता काय, आता तर माझी ताई लग्न होऊन कायमची विदेशालाच गेली ना हो. आणि माझ्या आजी आणि बाबांना तर विठ्ठल कधीच घेऊन गेला. हा, पण कदाचित आता त्याला हेच सांगायचं असेल की अगं, ही सगळी माणसं माझ्याकडे सुरक्षित आहेत, माझं पूर्ण लक्ष आहे त्यांच्यावर. तू आठवण नको काढूस त्यांची. खरंच ही सगळी त्या पांडुरंगाचीच लीला. हा पाऊस नाहीये, हा मीच आहे. सर्वत्र निर्भीडतेने वावर करणारा, मनसोक्त आनंद लुटणारा. मला वाटतंय मदतीसाठी आलेले हात. अरे अरे आता कोणीतरी होतं इथे. अरे आम्ही सगळेच आहोत. हो, नाही, तुमच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणी होतं इथे. अरे इथे पाऊस, हाच पाऊस आहे, हीच विजू मावशी, हाच मदतीचा हात, हाच सखा, हाच बाप आणि हीच माय. आता पुन्हा एकदा डोळे मिटा बरं. आणि आणि काय दिसतंय बघा, काय दिसतंय? हाच पाऊस चंद्रभागेला स्पर्श करून आला असेल ना. तिथला गंध अगदी स्पष्ट जाणवतोय मला. हो, मला तर आता तिथली भजनं ऐकू येत आहेत. हो, मलाही. मलाही. अहो हाच विश्वास पंढरीची जाणीव करून देतो. खरंय. कितीही अडथळे आले, हा विश्वास असेल ना हो, तर सगळं शक्य होईल. नक्कीच. नक्कीच. बघा ना मावशी, अहो आपण होतो तिथेच आहोत, होय. पण डोळे मिटल्यावर आपलं गाव आणि पंढरपूर अगदी हाकेच्या अंतरावर जाणवलं हो. हीच ती वारी. मला सांगा, तुम्हाला चालताना काही दमायला झालं? नाही. काही अडथळे आले चालताना? नाही. अहो, इतक्या लांब कसं चालत आलो काही कळलंच नाही. मला तर आपल्याला काही व्यंग आहे याचाही विसरच पडला होता. इथवरचा प्रवास नकळत झाला खरं, पण सोय नाही आली तर इथून पुढे जाणार कसं? अहो म्हणजे सोय? आम्ही जर धडधाकट असतो तर धडधाकट म्हणजे? परिपूर्ण. अहो परिपूर्ण इथं कोण हाय? परिपूर्ण. अहो, आईसाठी तिची सगळी लेकरं सारखीच. ही विठू माऊली, हिच्यासाठी आपण सगळे त्याचे अंश सारखेच असू की त्याच्यासाठी. विठ्ठलाची लेकरे आम्ही विठ्ठलाची लेकरे, विठ्ठलाची लेकरे आम्ही विठ्ठलाची लेकरे. गोरटे की सावळे, उंच किंवा ठेंगणे, आंधळे की पांगळे, कुरूप किंवा देखणे, त्याची या नजरेमध्ये आम्ही सर्व एकरे. वा वा वा. त्याची या नजरेमध्ये आम्ही सर्व एकरे.
विठ्ठलाची लेकरे आम्ही विठ्ठलाची लेकरे. एक सूर्य एक तारा, एक चंद्र एक वारा, सर्वांसाठी एक अंबर आणि एकच वसुंधरा. सर्वांसाठी एक अंबर आणि एकच वसुंधरा. कोण परिपूर्ण येथे, कोणास नाही दुःख रे. कोण परिपूर्ण येथे, कोणास नाही दुःख रे. विठ्ठलाची लेकरे आम्ही विठ्ठलाची लेकरे. त्याच या नजरेमध्ये आम्ही सर्व एक रे. आम्ही सर्व एक रे. हा हॅलो, हा लेकरा बोल. हा? अरे फोनचा आवाजच येत नाही, नुसतं गुडगुड होत आहे. हा हाय हाय समजे हाय तिथं. काय हो बर 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 वय वय. अहो मावशी मावशी कुणाचा फोन होता? काय अरे झालं? पंढरपूरच्या संसारातून फोन होता. काय म्हणले ते म्हणाले या पावसानं दरड कोसळली, मंदिराच्या समोर झाड आडवा आलाय. इकडचं तिकडे जाईना, तिकडचे इकडे येईना. 2 दिवस रस्ता बंद आहे. अरे बापरे, म्हणजे विठ्ठला पांडुरंगा आता सगळं भेट नाहीच का रे? सगळं विठ्ठलाच्या हाती आहे आता. काय बोलायचं? नको देवराया अंत पाहू आता. नको देवराया अंत पाहू आता. प्राण हा सर्वथा फुटो पाय. प्राण हा सर्वथा फुटो पाय. फुटो पाय. नको देवराया अंत पाहू आता. नको देवराया अंत पाहू आता. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिये रे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिये. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिये रे. व्याघ्रे धरिये रे. मज लागी झाले, मज लागी झाले कैसे देवा. मज लागी झाले कैसे देवा. कैसे देवा. नको देवराया अंत पाहू आता. नको देवराया अंत पाहू आता. तुझ विण ठाव न दिसे त्रिभुवनी. 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 धावे हो जननी, धावे हो जननी. धावे हो जननी, धावे हो जननी. धावे हो जननी विठाबाई. धावे हो जननी विठाबाई. विठाबाई. नको देवराया अंत पाहू आता. नको देवराया अंत पाहू आता. मोकलोनियास झाले उदास. मोकलोनियास झाले उदास.
मी जरा जाऊन येते बरं का, बघून येते. तुम्ही इथंच थांबा बरं का. लवकर या बरं का मावशी जरा. मी येते लवकर. आता या मावशी पण कुठे गेल्या कोण झाले काय माहिती. होईल ना रे दर्शन? होय. नक्कीच होईल. आपण त्याच्यापर्यंत आपल्या भेटीची आज पोहोचवली तर नक्कीच होईल. काय आहे ना नक्कीच. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहेरा दिवस वाट तुझी, पाहेरा दिवस वाट तुझी, वाट तुझी, वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, कैसे माझे मन, कैसे माझे मन वाट पाहे, कैसे माझे मन वाट पाहे, वाट पाहे, भेटी लागली जीवा लागली से आस, भेटी लागली जीवा लागली से आस. भुकेलिया बाळ अति शोक करी, 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 वाट
लागणीचे आस दिवाळीच्या मुळा लेकिया सावली दिवाळीच्या मुळा लेकिया सावली पाहतसे वाटुली पाहतसे वाटुली पाहतसे वाटुली पंढरीची पाहतसे वाटुली पंढरीची 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 भेटी लागली लागलीचे आस भेटी लागली लागलीचे आस पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख जावी देवा जावी देवा जावी देवा भेटी लागलीवा लागलीचे आस भेटी लागलीवा लागलीचे आस पाहेरात दिवस पाहेरात दिवस वाट तुझी पाहेरात दिवस वाट तुझी भेटी लागलीवा लागलीचे आस भेटी लागलीवा भेटी लागलीवा भेटी लागलीवा लागलीचे आस अडकलो शेवटी अडकलो हेच म्हणत होतो मी. अरे बाबा जरा थांब शांतपणे विचार करू देत ना. ही वेळ विचार करायची नाहीच मुळी. अरे पण मग विचार तर करायलाच हवा ना. अरे विचार करायची वेळ तर केव्हाच निघून गेली. आता जे घडणार आहे ना त्याला सामोरे जावंच लागणार आहे आपल्याला. अच्छा काय घडेल रे असं. काय घडेल. अरे आपल्यासारखी मंडळी जेव्हा इथे त्रास असलेली अडकतात तेव्हा काय घडतं कुणास ठाऊक. कुणास ठाऊक म्हणजे काय म्हणणं काय तुझं. आपल्याला काही ना काही त्रास आहे म्हणून अडकलोय का आपण इथे. नाही अडकलोय का. अरे पण आपण हँडिकॅप आहोत म्हणून अडकलोय का. खरं तर विश्वास ठेवला हेच चुकलं. मुळात ही वारी दिव्यांगांसाठी नाहीच. म्हणजे दिव्यांगांची पंढरीची वारी हेच चुकलं. अरे पण ते शक्य करून दाखवलंय आपण. पण वारी पूर्ण झाली कुठे. अरे पण वारी संपली सुद्धा नाहीये. हा पण वारीचा एक भाग असू शकतो. इथपर्यंत आलो तर आता पुढची सोय होईलच. अरे हो वारी इतका मोठा प्रवास म्हटल्यावर काहीतरी अडचणी तर उद्भवणारच ना रे. अडचणी इतकी सकारात्मकता आणता कुठून रे तुम्ही. मला तेच कळत नाही. त्या मावशी काय बोलले ऐकलं नाही.
2 दिवस तरी वाहतूक सुरळीत होणार नाही आणि एकादशी उद्याच आहे, मग कशी घडणार वारी? जशी संत सखूला घडली. आता संत सखूच काय नवीन? नवीन नाही रे, जुनीच गोष्ट आहे. त्या सावरगावी एका म्हाताऱ्याने सांगितलेली तीच ना ग? ऐकायची गोष्ट सगळ्यांना? हो. प्रेक्षक हो, ऐकायची का गोष्ट? चला. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. तर बरं का मंडळी, ही संत सखू अगदी विठ्ठलाची निस्सी मोठी भक्त बर का. पण जसा इतर महिलांना होतो की नाही, तसाच सासूरवास किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच या संत सखूच्या नशिबी आला. अहो, तिची सासू म्हणजे महावस्ताद बाई हो. अहो, आपल्या सुनेने पंढरीला जाऊ नये, वारी करू नये, विठ्ठलाची भक्ती करू नये म्हणून तिला छळ छळ छळायची हो. आणि काय, जशी जशी ती त्रास देईना तशी तशी त्या सखूची भक्ती उत्तरोत्तर वाढतच गेली. अहो, एकटा तर गौरच झाला. काय झालं बरं? काय झालं? अहो, आपल्या सुनेने वारीला जाऊ नये म्हणून सासूने चक्क तिला खांबाला बांधून ठेवली. मग काय, त्या सखूने विठ्ठलाचा धावा सुरू केला ना. म्हणाली, करे बा पांडुरंगा विठ्ठला, अरे बाय बापा, अरे तुझ्याच भेटीसाठी व्यासुष्टी होते ना रे. आणि हे काय रे, हे असं अडकवून मला कोणती परीक्षाबाजी बघतोयस रे. असं म्हणून तिने विठ्ठलाजवळ आपली येण्याची इच्छा बोलून दाखवली. विठ्ठला विठ्ठला हो. मग काय, विठ्ठलाला तिची इच्छा पुरवावीच लागणार. भक्तवत्सलच आहे ना तो. माय बाप कोणाला म्हणतो आपण? विठ्ठलाला. मग त्याला इच्छा पुरवलीच, पण ती कशी कशी? कशी कशी? अरे कशी काय, तो स्वतः सखूचं रूप लेऊन आला की घरी तिच्या, आणि स्वतःला खांबाला बांधून घेतलं आणि अशा पद्धतीने सखूची सुटका करून सखू आपली गेली वारीला. बघा, खांबाला बांधलेल्या सखूला वारी घडली. आणि हे दोघं सारखं निगेटिव्ह बोलतायत आपल्या वारीबद्दल. अरे यार, अर्धवट कथा नका सांगत जाऊ रे, पूर्ण सांग ना. पुढे खरंच काय झालं ते? अरे खरी कथा तर पुढे आहे. जेव्हा संत सखू पंढरपूरला पोहोचते तेव्हा देवळातच तिचे प्राण जातात. अरे देवा, मग काय? अरे बाबा, सखू सखू मुक्तीशिवाय तिकडे अडकली आणि विठ्ठल तिच्या देहात तिच्या घरी अडकले. मला वाटतं हे वारीत असं अडकणं अटलच आहे बरं का. मग पुढे काय झालं? मग पुढे काय, सखू विठ्ठल खांबाला बांधलेले विठ्ठल तिथेच अडकले. अडकल्यावर काय? अडकल्यावर काय, जे होत ते जसे इथे आपण अडकलोय. नापास, परीक्षेमध्ये सबशेष नापास. आता तुम्ही अर्धवट कथा सांगताय हो. पुढे काय झालं ऐकायचंय का? सांग ना मग. पुढे काय झालं माहितीये? विठ्ठलाला सोडवायचं तर कोणी धावून यायला पाहिजे. रुक्मिणीने की नाही, रखुमाईने. बघ, जी ते सखूचे प्राण गेले होते की नाही, ते प्राण रुक्मिणीने परत केले आणि सखूला जिवंत केलं. आणि अशा पद्धतीने जिवंत होऊन वारी पूर्ण करून सखू परतली आपल्या घरी. आणि तिथे अडकलेले विठ्ठल पुन्हा परतले पंढरपुरी. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. अच्छा, म्हणजे सखूची वारी अशी पूर्ण झाली तर? हो. तिची वारी पूर्ण झाली कारण तिने विठ्ठलाला अडकवलं होतं. आपल्या इथे ना कोणी सखू आहे आपल्यासाठी,
ना कोणता विठ्ठल धावून आलाय. अच्छा, हे तू कसं काय ठापण म्हणू शकतोस रे की नाही आलाय? अरे तो जर आला असता तर आपण इथून कधीच पंढरपूरला असतो. हे बघा, पुढे जी काही सोय व्हायची ती होईल, पण आज रात्री आपण इथेच मुक्काम करावा असं मला वाटतंय. अरे वाटत नाही, मुक्काम हा करावाच लागेल बाबा, दुसरा पर्याय नाही रे आपल्याकडे इथं. अरे पण मग तू असं ते शिरा टाळून टाळून का सांगतोयस? हे बघा, उलट आपल्याला हे इथे असं मुक्काम करावं लागणं चांगलीच आयडिया आहे ना. बघा, आठवतंय का आपण पत्रात काय वाचलंय ते? वारीतले अनुभव लिहायचे आहेत आपल्याला, आठवतंय ना? बरोबर. हा, मग आपण त्याच्याच वर चर्चा करू ना, म्हणजे कसं वेळही जाईल. तीच तर चर्चा चालली आहे, या वारीच्या पेचात कसे अडकलोय ते. बरोबर आहे, पण माझ्या वारीतला अनुभव वेगळा आहे बरं का. तो इथे केवळ अडकून पडण्यापुरता मर्यादित नाहीये. हो, माझाही, मलाही खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्यांचा यापूर्वी मी कधी विचार सुद्धा केला नव्हता. आणि तसंही आपली ही वारी एक अनोखी वारी आहे, यापूर्वी कधीही न घडलेली. हे मात्र खरं. बरोबर आहे. हा, ए पहिलं मी सांगू का? हो, सांग ना. मला ना या वारीमध्ये एकटेपण असं कधी जाणवलंच नाही बरं का. नाही म्हणजे ते कोणालाच जाणवलं नसेल, कारण प्रत्येक वेळेला कोणाची ना कोणाची तरी सोबत होतीच आपल्याला. हो, प्रत्येक वेळेस चांगले वारकरी लाभले आपल्याला सोबती म्हणून. हो पुन्नू, बरोबर आहे. पण माझी खरी सोबत जर कोणी केली असेल ना, तर ती म्हणजे हा सगळा भूताल. भूताल? हा, भूताल म्हणजे झाड, डोंगर, रस्ते, पाखर, म्हणजे निसर्ग असं म्हणायचं आहे का तुला? हा, निसर्ग आणि त्यामध्ये असलेलं सगळं काही. अच्छा, निसर्गाने कशी सोबत केली का तुला? अरे हे बघ, काय आहे, निसर्ग कधी आपल्याला एकटेपणाची जाणीव नाही करू देत. तरी माणसं नसली तरी तो सोबत असतोच की. आणि अरे काय माहितीये करू, मी ना प्राणी, पक्षी, झाडं, फुलं वगैरे असं कधीच बघितलं नाही रे. आणि रंग तर मला माहीत सुद्धा नाहीये. वाटलं होतं ह्याच्यातलं काही म्हणजे काही समजणार नाही मला, पण या वारीत सगळं जाणवलं. ते कसं काय? अरे सगळेच होते की रे आपल्या बरोबर. आपण जिथे जिथे मुक्कामी थांबलो तिथे निरनिराळी माणसं भेटली, तसेच वेगवेगळे गंध सुद्धा जाणवले. काय जाणवलं तुला? अरे काय जाणवणार, मी काय सांगू तुला, दिसत नाही म्हणून त्याच त्या जागी त्याच त्या माणसात ठरवून दिलेल्या पावलांवरच जगले रे. अरे बा, मग तर तुला नवीन ठिकाणी वावरताना भीती वाटत असणार ना? भीती? नाही रे, भीती कशाची? अरे सगळ्यांनी सामावून घेतलंच ना रे. असंख्य हातांनी आधार देत चालवलं, आणि जिथे हात नव्हते, माणसं नव्हती, तिथे फांद्या, वेली, गाई, दगड असे सगळेच होते की. पण मग तुला त्यातले कोणते स्पर्श कोणाचे होते हे कळलं का? कविराज, अहो रूपापेक्षा स्पर्श अधिक आत रुजतो, हे मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? बघा ना, मला ना आता वेगळाच आत्मविश्वास जाणवायला लागलाय. वाटतं मी कुठेही जाऊ शकते रे. मला दूर दिसत नसलं तरी स्पर्श जाणवतो, मला रंग कळत नसले तरी गंध जाणवतो, मला अंतर कळत नसलं ना तरी अस्तित्व जाणवतं. वा वा योगिताताई, वा, हे तर काव्य आहे. वाटतं मी कुठेही निघून गेले ना तरी आपल्या आजूबाजूला काही ना काही अस्तित्व बारीक सारीक असतंच. ही जाणीव मला या वारीनेच दिली. हो, त्या दिवशी काय झालं होतं माहितीये? काय काय? त्या दिवशी जेवल्यानंतर सहज चालत होते ना, तर अचानक माझ्या लक्षात आलं की आपण थोडेसे मुक्कामापासून लांब आलोय. अगं, मग आम्हाला कसं कळलं नाही? अरे बाबांनो, मी प्रत्येकाचा आवाज घेऊन घेऊन हाका मारल्या, प्रत्येकाचं नाव घेऊन पुकारलं, पण कोणाचंच लक्ष नाही. ते मग्न झाला होता तुम्ही भजनात. अच्छा. हा, सुरुवातीला घाबरले मी, पण नंतर एक एक अस्तित्व लक्षात घेतलं.
हो, कारण वारीतली सकारात्मक ऊर्जा होतीच की माझ्या बरोबर शांत करायला मला. मग एक एक अस्तित्व लक्षात घेतलं, पुढे व्हायला लागले. फुलांचे गंध घेत घेत वाट शोधू लागले आणि झाडांना स्पर्श केला. तुम्हाला आठवतंय ते महागावचं जंगल? हो हो आठवतंय ना. हा, त्या जंगलातलाच किस्सा घडला होता हा. अरे तुम्हाला माहितीये, मी जेव्हा आधारासाठी झाडांना स्पर्श केला ना, तेव्हा मला त्या झाडांच्या व्यथा अगदी जवळून कळल्या रे. कुठे त्या झाडांना खिळेच ठोकून ठेवले होते, कुठे त्या झाडांना ठोकून पाट्याच ठेवल्या होत्या, कुठे तारा अडकवून दिवेच टाकून ठेवले होते. आणि एकीकडे तर अमानुषपणाचा कहर झाला होता. अहो, सेल्फी पॉइंटच्या नावाखाली त्या झाडांना मारून टाकून रंग लावून ठेवले होते. मला सांगा, आपल्याला साधी सुई पोचली तर किती त्रास होतो. मग केवळ त्या मुक्या जीवांना बोलता येत नाही म्हणून त्याच्याशी असं कसंही वागायचं काय आपण? खूप खूप उदास वाटत होती रे ती झाडं, पण त्यांनी मला मदत केली. त्यांनी खरंय, आपण ना उगाच त्या झाडांना इजा करत जगत असतो. बघ ना, अरे ह्या अखंड जीवसृष्टीमध्ये सर्वात विवेकी आणि विचारशील प्राणी जर कोण असेल तर तो मनुष्य प्राणी आहे. आणि ह्याच मनुष्य प्राण्याकडून अशा अमानुष वागणुकीची त्यांनी कधीतरी अपेक्षा केली असेल का? किती वाईट वाटत असेल त्यांना. मी काय सांगू तुला कवी, अरे खूप मला त्रास झाला त्यावेळी. हो ग. पण त्यांनी त्याचा राग कधीच ते आपल्यावर काढत नाही. त्याच प्रेमाने त्यांनी मला आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचवलं. मी त्यांचे आभार तर मानलेच, पण हेही सांगितलं किमान पक्षी आमच्याकडून तरी ही अशी अमानुष वागणूक नाही होणार तुमच्या बरोबर. अहो, हे जर सगळ्यांनीच ठरवलं ना तर ही झाडं सुद्धा आपल्या बरोबर आनंदाने वारीत सहभागी होतील रे. ती सुद्धा आपल्या अभंगांवर भजनावर डोलू लागतील आनंदाने. त्यांची पानं आनंदाने टाळ्या वाजवतील आणि हीच खरी आनंदाची वारी असेल. अगदी बरोबर आहे. ऐका, शांतपणे ऐका. अरे वाऱ्याला काहीतरी बोलायचंय. अरे काय वाऱ्याला काही काय? अरे हो बाबा, वारा कधीचा वावरतोय आपल्या, दिसला नाही का तुम्हाला? नाही, वारा कुणालाच दिसत नाही. अच्छा अच्छा, हे तुला कसं माहित? आहे माहित, वारा नाही दिसत. अरे ते आपल्याला दोनच माणसांना तर दिसत असेल ना? नाही, त्यांनाही नाही. कोणालाच म्हणजे कोणालाच वारा दिसत नाही. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचंय की वारा इथे नाही का? जाणवतोय की नाही वारा? अरे वारा जाणवतोय ना सगळ्यांना? हो. प्रेक्षकांना जाणवतोय का वारा? माझा तर तो कानाशी येऊन बोलतोय. काय म्हणतोय माहितीये? काय? अरे कोण म्हणत तुम्ही इथे एकटे आहात? कोण म्हणत तुम्ही इथे अडकले आहात? अरे मी आहे की तुमच्या बरोबर. अगं योगिता, मी तुलाच काय पण कुणालाच दिसू शकत नाही, पण जसा मी तुला जाणवतोय तसाच सगळ्यांना जाणवतोय. असं वारा बोलतोय? मग अरे तो हेही सांगतोय की आणखी एक अस्तित्व इथे वावरतय, पण ते कुणालाच जाणवत नाहीये. पण तुम्ही जर थोडा प्रयत्न केला तर मात्र नक्कीच जाणवेल. हे ऐका, मला ना काहीतरी सुचलंय आता. ईर्ष्या. हा, नीट ऐका. जीवन म्हणजे ऊन तपाचे अनमुक्ती श्रावण धारा. जीवन म्हणजे ऊन तपाचे अनमुक्ती श्रावण धारा.
पण जगताना शीतलता देतो विठ्ठल सांजवारा, विठ्ठल अरे सांजवारा. वा, कविराज, वा. धन्यवाद. योगिताताई, हा, ह्या ओळी तुझ्या नावाने बर. आणि हा निसर्गाचा हिरवा रंगही तुला. अरे धन्यवाद. अरे मी माझा अनुभव सांगू. अरे हो, सांग, सांग. सांग. आपण शहरामध्ये एवढे बिझी असतो की आपल्या आजूबाजूचं जग काय करतंय, कुठे आहे, काय खात आहे, कसलंच भान नसतं आपल्याला. हे बघा आमचे खादाड भाऊ आले पुन्हा खाण्यावर. का नाही येणार. आपण अशा रानभाज्या खाल्ल्यात की याआधी कधी ऐकल्याही नव्हत्या या वारी. बरोबर आहे, खरं आहे हा बोलू. अरे किती स्वादिष्ट चविष्ट भाज्या होत्या त्या. तेवढ्यात पौष्टिक सुद्धा. आपण थोडं कुठे खुट्ट झालं की औषधं घेतो. या रानभाज्या जर आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट करून घेतल्या तर त्या गोळ्या औषधांची गरज सुद्धा भासणार नाही. अरे मी तर त्या भाज्यांची नावं, त्या कुठे उगवतात, त्यांचे फायदे सगळं सगळं सविस्तर लिहून घेतलंय. अरे हो सविस्तर. व्हॉट अबाउट रेसिपी, ती कुठे आहे? रेसिपी काय करायची काय? ती तर मी लाईव्ह बघितली आहे मेकिंग. अच्छा, बघून लक्षात राहतं. का नाही बघ मी सांगतो. हा. त्या बाईंनी माझ्यासमोर ओव्याची पानं घेतली, बर ती स्वच्छ धुवून घेतली, बरं. त्यानंतर बेसनात बुडवून तेलात तळून घेतली. काय कुरकुरीत आणि चविष्ट भजी होती ती. अहो एक गोष्ट विसरला. सुरुवातीला हिंग घातलं होतं ते आणि कढीपत्ता. काय डिम लाईट दिसलं नाही का? हो हो ते तर मी विसरलो. पण तुला कसं माहित. त्या बाईंनी का तुला रेसिपी सांगितली. नाही रे, रेसिपी सांगायला कशाला हवी, मी होते ना तिकडे. अरे बत्ती बोल. दिव्य दृष्टी प्राप्त करून मनाच्या डोळ्याने बघितलंस की काय. नाही रे, अरे दिव्य दृष्टीची काय गरज. अरे सगळ्याच गोष्टी काय बघून थोडी शिकायच्या असतात. हे बघ, त्यांनी जेव्हा हिंग घातलं की नाही तर पहिल्यांदा, हा. तेव्हा त्याचा सुवास आला मला. आणि कढीपत्त्याची पानं तर पिवळ्यांना तडतडली. सगळं बघून नसतं शिकायचं रे. मला एक सांगा, जेव्हा मूल आईच्या पोटात असतं तेव्हा त्याने कुठे आईला बघितलेलं असतं आपल्या. पण मग ते तिला कसं आवाजावरून ओळखतं की नाही. हा, आणि जन्माला आलेल्या मुलाचेही डोळे बंद असतात. पण मग ते आईला तिच्या होणाऱ्या स्पर्शावरून, तिच्या अंगाला येणाऱ्या गंधावरूनच तर ओळखत असतं. अरे दृष्टी जरुरीची असतेच, पण दृष्टी नाही म्हणून काही आयुष्य संपत नसतं काही. वा वा योगिताताई वा. अगं किती छान बोललीस तू. चला आता आपण मुंबईला गेलो ना हा? की आम्हाला बोलव तुझ्या घरी. मस्त रानभाजी महोत्सव करू आपण. नक्की नक्की नक्की. इथे शहर झगमगाटात प्रगतीचा आनंद साजरा करतात आणि इकडे खेड्यातले लोक आपल्या परंपरा, चालीरीती, खाद्य संस्कृती जपत जगतात. बरोबर आहे. जणू दोन वेगळीच जग एकाच देशात. एकाच आकाशाखालची दोन जग, एक खरं आणि एक खोटं. पण मी मात्र इथे या गावचे जे लोक जगतायत ना, तसंच खरं पुरं साधं सुधं आणि पारंपरिकच जगणार आहे. वा, एक ना समाधान मिळालं या वारीमध्ये की प्रत्येक जण इथून जाताना काही ना काही घेऊन जाते. हे विशेष. हा. अरे हा, बरी आठवण झाली. आपण गंधांवरून मगापासून बोलतोय, पण रंगांचं काय. हा बघा ना, आपल्या आजूबाजूला पसरलेलं हे निसर्गाचं हिरवेपण आणि मधूनच मिळणाऱ्या पाण्याची निळीशार अथांगता मनाला किती शांत करते नाही. हो 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 हो. आणि या खादाड भाऊंनी खाण्याचा विषय काढलाच आहे, तर त्याचा प्रेमळ आणि ठसका देणारा लाल रंग तो कसा विसरू शकतो. आणि त्याला स्वाद चढवणारा आणि ठेच लागली तर प्रसंगी औषध पडून धावणारा हळदीचा पिवळा रंग कसा विसरलो आपण तो. आणि आपण बुक्का लावतो ना सगळे वारकरी, तो केवळ काळा बुक्का नाही बरं का, तर ते त्या वारकऱ्यांवरचं विठ्ठलाचं प्रेम आहे, त्याचा आशीर्वाद आहे तो.
काय सांगू या रंगांची मात. लाल रंगाच काय बाई सांगू, जगत तुला मला एक, जगत तुला मला एक. भगव्या रंगाला सतजन भाडी, लावी ती कपाळी रेती देता, लावी ती कपाळी रेती देता. पिवळ्या रंगाच कवटी किती, साऱ्या रानामंदी सोनं पीक, साऱ्या रानामंदी सोनं पीक. हिरवाग रंग भुईच निसण, तुडा खन खन हाती वाट, तुडा खन खन हाती वाट. निळ्या रंगाच मोकळ भाळ, डोळ्यात मायेना तरी देख, डोळ्यात मायेना तरी देख. जांभळ्या रंगाला आता काय बोलू, गडळीक मारू हात, गडळीक मारू हात. रंग रंग कसा मनाचं डोहाळ, लेकूर पाडी माहेरा देत, लेकूर पाडी माहेरा देत. साऱ्या रंगाचा बसवत मेळ, काळा झाला बेस रंग झाक, काळा झाला बेस रंग झाक. काळ रंगामध्ये दिसला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काळ्या रंगामध्ये दिसला विठ्ठल, मनात वादळ काळ एक, मनात वादळ काळ एक. पांडुरंग हरी विठ्ठला, पांडुरंग हरी विठ्ठला, पांडुरंग हरी विठ्ठला. अंधार झाला का? रात्र झाली, आता कसं करायचं? वा योगिता ताई, खूप धमाल आणली ग. सगळ्यांचे अनुभव ऐकता ऐकता कळलंच नाही वेळ कसा गेला. आता अंधार व्हायला लागला. तेच तर म्हणतोय ना बाबा, आता रात्र झाली, आता काय करायचं, कसं करायचं आपण? अरे ठरलंय ना आपलं, कुणी नाही आलं घ्यायला तर इथेच मुक्काम करायचा. अरे किती थंड आहात तुम्ही. तुमच्यापैकी काहींना डोळे दिलेत ना देवाने. जरा तरी हालचाल करा. पुढे जाता येत नाही, मागे परतता येत नाही. अरे भूक लागली, शरीर थकलंय. असं पागळासारखं बसून नाही चालणार आहे. अरे कुठे जाणार आहे मित्रा? आणि पांगळे पण काही कोणी स्वतःहून नाही स्वीकारत रे. ते लादलं जातं नशिबाने. आणि तू म्हणतोयस तसं हे पांगळे पण नाहीच आहे मुळी. ही आहे छोटीशी विश्रांती, खूप मोठी झेप घेण्या पूर्वीची. अरे कविराज, मला अरे. तुम्हाला असं नव्हतं म्हणायचं. अरे वारीत आलोय रे आपण. इथे तुझं माझं असं काही नसतं. जे काही वेडं वाकडं आहे तेही त्याचंच, आणि जे चांगलं आहे तेही त्याचंच. कविराज नको सहानुभूती नको. ती आजवर खूप दिली जगाने. अरे आपण कुठेही गेलो तर आधी आपलं व्यंग पोहोचतं आणि नंतर मागून आपण पोहोचतो. आपलं व्यंगच आपली ओळख बनते रे. हे हे खरं आहे मात्र ना. हे पण इथे नाही हा. इथे या वारीमध्ये, या वारीतल्या एक एक माणसाने, प्रत्येक वारकऱ्यांनी आपल्याला त्यांच्या बरोबरीचंच मानलं. साधा एक शब्द सुद्धा आपल्या अपंगत्वाबद्दल त्यांनी काढला नाही. खरं आहे कविराज. अरे एक एक लागतील पायी रे, या भावनेने प्रत्येकात विठ्ठल बघतात रे ही मंडळी. हो अरे काळजी मलाही वाटते, काळजी मलाही वाटते रे.
पण मला खात्री आहे की ही माऊलीची माणसं नक्की काहीतरी मार्ग काढतील. अरे ते सगळं जाऊ दे. रुद्र, बघापासून मी तुझी भरपूर मस्करी केली आहे, पण मला खरं सांग, या वारीने तुला काय दिलं रे? काय शिकलास तू या वारीत? ह्या वारीमध्ये ही एक अनोखी वारी असं आपण म्हणलो. खूप अनोखी वारी आहे खरं तर, कारण ह्या वारीमध्ये खूप वेगवेगळे अनुभव, खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि महत्वाचं म्हणजे या वारीमध्ये मी माऊथ ऑर्गन वरती काही अभंग वाजवायला शिकलो. हो, वारीमध्ये अभंग वाजवायला शिकलो. तर एखादं अभंग होऊन जाऊ. नक्की नक्की, मी करते ना तुला 7 पकवाजाची. घे घे घे. वारी म्हणजे दुसरं तिसरं काय आहे? हेच तर आहे ना? हो खरं आहे. हे बघ, ऐक, हिंदुस्थानी संगीतात माउथ ऑर्गन कधीतरी ऐकलास का तू? नाही. नाही ना? मग आणि ही तर सर्वसमावेशकता आहे जी केवळ आणि केवळ वारीतच घडू शकते. आणि कुठल्या तरी वारकऱ्यांच्या हातात तू बघितलास माउथ ऑर्गन? नाही. नाही, पण विठ्ठलाने तेही किती मान्य केलं आनंदाने. बघितलंस ना तू? हो. हा, अरे हीच तर एकी आहे, हीच वारी आहे. आणि या एकीतच शक्ती आहे. अरे सकारात्मक राहूया आपण. नक्कीच आपण वारी पूर्ण करूनच परत जाऊ. हो बर, त्यांचं ते पत्र बघितलं का? त्यामध्ये एखादा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल तर आपण बोलून बघू. अरे तुझ्याकडेच दिलं होतं ना पत्र? नाही, माझ्याकडे नाही. नाही नाही, तुझ्याकडेच दिलं होतं. बघ नीट बघ. अरे बापरे. नाही. नाही. अरे हे मागे बघ, मागे बघ. नाही पत्र. हे तिथे ते सामान जरा बाजूला बघ बघ त्या टोकरे जरा बाजूला कोणते वगैरे अरे ते तिकडचं बाकी सामान वगैरे. डोळे तिथे कुठेतरी पडलं असेल बघ. अरे असं कसं तुम्ही निष्काळजीपणे पत्र ठेवता यार? अरे इकडेच होतं. इथेच होतं आता. कुठे गेलं काय माहिती. बघा पुन्हा जरा तो सामान बाजूला कर बघ, तिथे कुठेतरी असेल. नाहीये. असं कसं हरवलं? नाही इकडे पण नाहीये. असेल. अरे तिथेच कुठेतरी असेल, पण आता भेटत नाहीये. बघ रे जरा नीट. असेल असेल. कुठे गेलं? मिळतंय का? अरे पुन्नू. अरे बघ बघ जरा. काय? अरे हे काय काय विकार झाला? काय काय? काय विठ्ठला येते बघ. अरे विठ्ठल? हा. चमत्कार. अरे वेडा झालास का? विठ्ठल कसं शक्य आहे? साक्षात विठ्ठल. विठ्ठल? अरे हो, हे बघा. अरे खरं विठ्ठल आहे तिथे. हा? हो. अरे बघा, आपण वारीला पर्यंत पोहोचू शकलो नाही, स्वतः विठ्ठलच आपल्याला भेटायला आले की. हो ना. बघा, हे आहे वारीचं सामर्थ्य. विठ्ठल, साक्षात विठ्ठल
आपल्यामध्ये अवतरले. वा पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. नाही असं आपण समजतो. त्यांनी आपल्याला दृष्टी असलेल्या माणसांना एक मार्ग वेगळा दाखवून दिला. त्यासाठी त्या लोकांचं पण अतिशय कौतुक करतो. अक्षरशः त्यांच्या कार्यक्रमानं आपलं मन भारावून गेलं असेल असं मला तरी वाटतंय. आणि अपंगांच्या प्रती आपल्या भावना काय असायला पाहिजेत, तर त्यांच्याकरिता सहानुभूती न ठेवता त्यांना जिथं जिथं आधाराची गरज असेल तर त्या आधाराच्यासाठी आपण सदैव तयार असलं पाहिजे. एवढं माझं मनोगत मी व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या संस्थेचे खजिनदार माननीय विलासभाई भोताला, त्याचबरोबर संचालिका माननीय सौ अलकाताई भोताला, आपलाच विद्यार्थी असणारा परंतु आज अंध अपंग लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आधार म्हणून काम करत असणारा उत्तम कुमार जैन आणि माझे सर्व सहकारी, तुम्ही विद्यार्थी मित्र, मागासपासून आपण जवळपास 1.5-2 तास इथे बसलेलो आहोत. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला देवानी सुदैवानी 2 हात, 2 पाय, 2 डोळे दिले, चांगले कान दिलेले, पण आपल्यामधून असं काही आपण क्रिया किंवा अशी एखादी कृती करू शकत नाही जी या सगळ्या आलेल्या, मी असं म्हणेन की यांच्या रूपाने तुम्हाला एक आदर्श, आपण नेहमी आदर्श म्हणून वेगवेगळ्या व्यक्ती आणतो, पण आज त्या ठिकाणी अपंग आहेत, अंध आहेत, कुणाला काहीतरी व्यंग आहे, पण त्याचा बाऊ न करता या सर्वांनी त्यांना वारीमध्ये कशा प्रकारे अनुभव आले हे मनाने कल्पना करून आपल्यासमोर प्रत्यक्ष पंढरपूरची वारी जी काही आहे ती उभी केली. त्यांचे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यामधून तुम्ही काहीतरी चांगलं घ्यावं आणि आपल्याला काही कार्यक्रम आहे किंवा कुठेतरी एखादं लेक्चर आहे म्हटलं की पळून जायचं आणि ह्या सगळ्या ज्या काही आपल्यामध्ये कमतरता आहेत, उणीव आहेत, तर त्या नक्की इथून पुढे थोड्याशा बदलतील अशी अपेक्षा करते. कारण या सगळ्यांनी तुम्हाला ती नवीन दृष्टी, नवीन जग बघण्याची संधी दिली, ते तुम्ही तुमच्यापर्यंत आत्मसात करावं अशी मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते. आणि ही एक संधी आपल्याला श्रीरंग नाट्य निर्मिती आणि संपूर्ण त्यांच्या टीमने, सुमित पाटील सर आणि त्यांचे सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रत्येकजण काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आपला स्वतःचा रोल कॉन्ट्रीब्यूट करतोय आणि या निमित्ताने एक वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या सर्वांच्या समोर तुम्ही सादर केला. त्याबद्दल सहजीवन शिक्षण संस्था आणि ICS महाविद्यालयाच्या वतीने मी आपणा सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करते आणि धन्यवाद देते की एक वेगळं जग तुम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी दाखवलं आणि त्या जगामध्ये ती मुलं जरी नसली तरी त्याच्यातून हे सगळं त्यांना नवीन काहीतरी शिकायची देवानी त्या पंढरीच्या विठोबानी त्यांना बुद्धी द्यावी अशी मी या सगळ्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. मी इथे उपस्थित सर्वांचं धन्यवाद देतो. खरं तर मी थोडा उशिराच आलो होतो, परंतु सुरुवात होण्याआधी आलो होतो आणि ह्या जो काही कार्यक्रम इथे चालला
त्यामध्ये मला लांबून थोडं दिसत नव्हतं, परंतु मी पुढे येऊन त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत होतो, कारण ते त्यांचा ज्या पद्धतीने अनुभव सांगत होते. विषय एकच होता वारीचा, पण त्याच्यामध्ये त्यांनी जे विषय आपल्याला सांगितले, आपल्यापर्यंत जेवढे विषय पोहोचवले त्यामध्ये खूप होतं. त्यांनी त्यामध्ये अध्यात्म घेतलं, शिक्षण घेतलं, आपल्यासाठी प्रशिक्षण घेतलं, आत्मविश्वास दिला आणि ह्या सर्वांमधून त्यांनी ते सगळं एकत्र करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा अनुभव त्याने आपल्यापर्यंत सांगितला, ज्यातून आपला अनुभव मोठा होईल. खरोखरच त्यांचं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करेन. आणि एक सर छोटासा अनुभव सांगेन की आता ज्याप्रमाणे विठ्ठल यांच्या भेटीसाठी आला, विठ्ठलाने त्यांची ज्या पद्धतीने मदत केली. सर 12वीत असताना मी कास्ट व्हॅलिडिटीसाठी रत्नागिरीमध्ये गेलो होतो. तर तिथे माझी चुकामुक झाली की माझी ट्रेन चुकली आणि मी उल्ट्रा ट्रेनमध्ये बसून पुढे वैभववाडीपर्यंत पोहोचलो. परंतु तिथे सीन असा झाला होता सर की जोरदार पाऊस आला, वादळही होत होतं आणि तिथे मला गाडी मिळणं कठीण होतं, कारण तिथून स्टेशनपासून मेन रोडला यायला रिक्षा देखील नव्हत्या. रिक्षा खूप होत्या परंतु तिथे ड्रायव्हर एकही नव्हता. मी 2 ते 3 किलोमीटर चालत तिथपर्यंत आलो. तिथे एकही गाडी नव्हती, बसही थांबत नव्हत्या. त्या सिच्युएशनमध्ये मला एक व्यक्ती मिळतो, ट्रकही थांबले नाही, पण एक व्यक्ती मला मिळतो जो उलट्या दिशेने ट्रक घेऊन जात होता. परंतु त्याने मला पाहिलं आणि तो एक 25 वर्षाचा मुलगा असेल, तो तिथे थांबला. त्याने मला माझी समस्या विचारली आणि तो सर ट्रक उलटा फिरवून त्याने मला स्टँडपर्यंत सोडलं आणि तिथून मला बसमध्ये बसून मी रात्री 1:30 वाजेपर्यंत घरी पोहोचेपर्यंत तो मला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता. आणि मी पोहोचल्याच्या नंतर त्याने मग तो माझ्या म्हणजे त्याने तो कॉन्टॅक्ट करत राहिला. इतकं म्हणजे खरोखरच देव, जर आपण आपली वृत्ती, आपलं मन जर चांगलं असेल तर देव किंवा अध्यात्म किंवा हा जो निसर्ग आहे तो आपल्याला वेळोवेळी मदत करत असतो. हेच त्याने आपल्याला दाखवलेलं आहे. आपला आत्मविश्वास कधी आपण ढासळला नाही पाहिजे आणि आपली जी मनाची वृत्ती आहे ती कधीच खालच्या थराला गेली नाही पाहिजे. आपण सर्वांसाठी चांगलं बनून राहिलं पाहिजे, तर आपल्यासाठी नक्कीच चांगलं होईल. खूप खूप मी धन्यवाद देईन आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.